तुम्हाला माहितीये का, आजच्या भागातील 2 ठिकाणांमधलं एक ठिकाण बघून ना मी खरंच डिसअपॉइंट झालोय. मला कोकण बघायचं. या सिरीजच्या भाग 50 मध्ये मी नक्की असं काय पाहिलं की मी इतकं अस्वस्थ झालोय. ठरल्याप्रमाणे ना संतोष गोळेकर आणि त्यांच्या टीम सोबत मी पोहोचलो अंजनवेल बीचवर. हा बीच पण ना तसा हिडन आणि शांत आहे, पण त्यावेळी पाहिलेली एक गोष्ट ना मला खूप खटकली. ती गोष्ट म्हणजे तुम्ही बीचवर चालताना अगदी तुमच्या प्रत्येक पावलाखाली येतील अशी प्लास्टिक रूपी खनिजं. तसं तर आम्ही तिथे गेलो ना तेव्हा या संपूर्ण बीचवर ना आमच्याशिवाय कोणीच नव्हतं, पण या बीचवर येऊन प्लास्टिक बघण्यापेक्षा ना अंजनवेल मध्ये बघण्यासारखी ना भरपूर सारी ठिकाणं आहेत. चाकचूक करून आम्ही तिथून निघणारच होतो तितक्यात गोळेकरांनी आम्हाला जवळच असलेल्या रानवी मधील घोडबावला जायला सांगितलं. सिंधुदुर्गातली जेव्हा घोडबाव विहिरीची रील बघितली ना तेव्हा आपल्या रत्नागिरी सुद्धा अशी एखादी घोडबाव विहीर असेल का याचा शोध घ्यायला मी निघालो होतो. मग काय नुसती एक कसली, आपल्या फॉलोअर्समुळे ना रत्नागिरीतील गुहागर मध्येच मी फक्त 7 दिवसात तब्बल 3 घोडबाव विहिरींना भेट दिली. त्यातील या रानवीच्या घोडबावीचं वैशिष्ट्य म्हणजे या घोडबावीच्या मुख्य भागाचा टॉप व्ह्यू तुम्हाला इथे पाहायला मिळतो. ही विहीर आधीच प्रसिद्ध असल्यामुळे मी तिची लोकेशन